हो. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम कृष्ण रहीम ख्रिस्त बुद्ध झरतुष्ट महावीर मानव संता मानव्याचे दीपस. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अलैंगिक प्रजनन व लैंगिक प्रजनन यांचा सविस्तर अभ्यास करूया. आज आपल्यासोबत अंकिता आहे. अंकिता, अलैंगिक प्रजननाची व्याख्या सांगता येईल का तुला? कायिक पेशींच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन म्हणतात. अगदी बरोबर. तर युग्मकांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास लैंगिक प्रजनन असे म्हणतात. अलैंगिक प्रजननासाठी केवळ एकाच सजीवाची आवश्यकता असते. अगदी बरोबर. तर लैंगिक प्रजननासाठी नरजनक आणि मादीजनक अशा 2 जनकांची आवश्यकता असते. हे प्रजनन फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते. लैंगिक प्रजनन हे सूत्री विभाजनाच्या आणि त्याचबरोबर अर्धसूत्री विभाजनाच्या मदतीने होत असते. अलैंगिक प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीयदृष्ट्या तंतोतंत जनकासारखा असतो. अगदी बरोबर. तर लैंगिक प्रजननामध्ये तयार होणारा नवीन जीव जनुकीयदृष्ट्या जनकापेक्षा वेगळा असतो. द्विविभाजन, बहुविभाजन, कलिकायन, खंडीभवन, पुनर्जनन, शाकीय प्रजनन, बीजाणुनिर्मिती इत्यादी प्रकारे विविध सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन केले जाते. अगदी बरोबर. तर लैंगिक प्रजनन केवळ 2 टप्प्यात केले जाते. अर्धगुणसूत्री विभाजनाने युग्मके तयार करणे आणि नंतर या एकगुणित युग्मकांच्या फलनाने द्विगुणित युग्मनज तयार करणे. लैंगिक प्रजननात इतरही प्रकार असत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, लैंगिक प्रजनन म्हणजे काय याचा सविस्तर अभ्यास आपण करूया. अंकिता, लैंगिक प्रजनन म्हणजे काय हे सांगता येईल का तुला? स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक अशा 2 जनक पेशींच्या मदतीने होणारे प्रजनन म्हणजे लैंगिक प्रजनन होय. लैंगिक प्रजननात कोणत्या प्रमुख प्रक्रिया दिसून येतात सर? यामध्ये लैंगिक प्रजननात पुढील 2 प्रमुख प्रक्रिया आपल्याला दिसून येतात. पहिली, युग्मक निर्मिती. एकगुणित अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते. जनकपेशीत द्विगुणी 2n असतात, मात्र युग्मके एकगुणित n असे होतात. दुसरा टप्पा, फलन. एकगुणित स्त्री युग्मक आणि एकगुणित पुयुग्मक यांचा संयोग होऊन द्विगुणित म्हणजेच डिप्लॉइड युग्मनजाची निर्मिती होते. यालाच आपण झायगोट असेही म्हणतो. ही प्रक्रिया म्हणजेच फलन होय. द्विगुणी युग्मज सूत्री विभाजनाने विभाजित होऊन त्यांची वाढ होऊन भ्रूण तयार होते. या भ्रूणापासून नवजात जीव तयार होतो. अगदी बरोबर. लैंगिक
प्रजननामध्ये मातापित्यांचा सहभाग असतो. पित्याचं पुयुग्मक तर मातेचे स्त्री युग्मक यांच्या संयोगातून तयार होणाऱ्या नवीन जीवाकडे दोन जनकांचे विचरित जनुके असतात. तर नवीन जीव काही गुणधर्माबाबत मातापित्याशी साम्य दाखवतो, पण काही गुणधर्म त्यांच्याही पेक्षा वेगळी असतात. सजीवातील विविधता जननिक परिवर्तनामुळे निर्माण होते. विविधता सजीवांमध्ये अनुकूलन निर्माण करते. त्यामुळे सजीव आपले अस्तित्व टिकवतो व नामशेष होण्यापासून स्वतःला वाचवू शकतो. अगदी बरोबर. स्त्री युग्मक आणि पुयुग्मक जर द्विगुणित असते तर काय झाले असते? द्विगुणित युग्मजांचे फलन झाल्यास चतुर्गुणी युग्मज निर्माण होईल. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात विकृती निर्माण होतील. गुणसूत्रांची संख्या देखील नियंत्रित राहणार नाही. अगदी बरोबर. निसर्गात अर्धगुणसूत्री विभाजनाने पेशी विभाजित झाल्या नसत्या तर काय झाले असते? अर्धगुणसूत्री विभाजन झाले नसते तर स्त्री युग्मक आणि पुयुग्मक द्विगुणित झाले असते. अगदी बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन म्हणजे काय हे पाहूया. आता यामध्ये फूल हेच वनस्पतीतील लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक असते. अंकिता, फुलामध्ये कोणकोणते भाग असतात हे सांगता येईल का तुला? फुलामध्ये निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग अशी 4 मंडले असतात. अगदी बरोबर. आता यामध्येच कोणती मंडले ही अतिरिक्त मंडले असतात? निदलपुंज आणि दलपुंज ही अतिरिक्त मंडले असतात. अगदी बरोबर. निदलपुंजविषयी थोडक्यात माहिती सांग. निदलपुंज हिरव्या रंगाचे असते आणि ते संरक्षण करते. कळी अवस्थेत फुलाची सर्व मंडले सुरक्षित ठेवण्याचे ते कार्य करते. अगदी बरोबर. दलपुंज हे प्रामुख्याने विविध रंगी वेगवेगळ्या रंगाचे आपल्याला आढळून येते. यालाच आपण फुलांच्या पाकळ्या असे म्हणतो. या पाकळ्यांचा सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे कीटकांना आकर्षित करून घेणे हे परागीभवनासाठी आवश्यक असते. अंकिता, फुलामधील आवश्यक मंडले कोणती आहेत हे सांगशील का? पुमंग आणि जायांग हे आवश्यक मंडले आहेत. अगदी बरोबर. पुमंग याविषयी थोडक्यात माहिती सांग. पुमंग याचे घटक पुकेसर, त्याच्यामध्ये वृत त्याच्या टोकावर असते. परागकोश म्हणजे परागकोशामध्ये असणारे कप्पे असतात आणि 4 कोष्टक म्हणजे परागकण असतात. पुल्लिंगी मंडल या कोष्टकामध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. योग्य वेळी परागकोश फुटून आतील परागकण बाहेर येतात आणि पुमंग परागकण तयार करणे, पुमंग तयार करणे हे त्याची कामं आहेत. अगदी बरोबर. आवश्यक मंडलामध्ये दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे जायांग. याला आपण स्त्रीकेशर असे म्हणतो. या स्त्रीकेशरमध्ये किंवा जायांगमध्ये 3 घटक असतात. एक अंडाशय, कुक्षी वृंत, टोकाशी एक कुक्षी, यालाच आपण स्टिग्मा असं म्हणतो. अंडाशयात एक किंवा अनेक बीजांडे म्हणजेच ओव्हल्स असतात. स्त्रीलिंगी मंडल प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो. प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक गुणित अर्धसूत्री अंडपेशी आणि 2
एकगुणित ध्रुवीय केंद्रके असतात. जायांगचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे बीजांड तयार करणे आणि स्त्रीयुग्मक तयार करणे हे होय. परागीभवन म्हणजे काय हे सांगता येईल का अंकिता? परागकोशातील परागकण स्त्री केसराच्या कुक्षीवर स्थलांतरित होण्याच्या क्रियेला परागीभवन असे म्हणतात. अगदी बरोबर. आता या परागीभवनामध्ये महत्त्वाचे असे 2 घटक असतात. त्यामध्ये काही अजैविक तर काही जैविक घटक असतात. अंकिता, अजैविक घटक कोणते असतील? वारा, पाणी इत्यादी अजैविक घटक असतात. अगदी बरोबर. तर जैविक घटकामध्ये कोणकोणते घटक येतील? जैविक घटकामध्ये कीटक, पक्षी व इतर प्राणी येतील. अगदी बरोबर. हाय अंकिता, आज आपण परागीभवनाच्या पद्धतींचा अभ्यास करूया. सांगता येईल का तुला स्वयंपरागण म्हणजे काय? स्वयंपरागण म्हणजे एकाच फुलात किंवा एका झाडाच्या 2 फुलात जेव्हा परागण होते तेव्हा त्याला स्वयंपरागण असे म्हणतात. अगदी बरोबर. अंकिता, परपरागण म्हणजे काय हे सांगता येईल का तुला? हो सर. एका जातीच्या 2 भिन्न वनस्पतीमधील फुलांच्या घडून येणारी परागण प्रक्रिया म्हणजे परागण होय. परपरागण होय. अगदी बरोबर. जैवतंत्रज्ञानातील प्रक्रियेमध्ये परागीभवन ब्रशच्या साहाय्याने घडवून सुद्धा आणले जाते. हे माहिती आहे का तुला? हो. त्याचबरोबर फर्टिलायझेशन म्हणजेच आपण त्याला फलन असे म्हणतो. परागणाच्या वेळी परागकण चिकट कुक्षीवर पडून अंकुरित होतात. त्यात 2 पुयुग्मक आणि 1 दीर्घ परागनलिका तयार होते. पुढं काय होत असेल असे तुला वाटते? पुढे परागनलिकेतून 2 पुयुग्मक वाहत जाऊन कुक्षिमवृत्तामार्गे बीजांडातील भ्रूणकोशापर्यंत पोहोचतात असे मला वाटते. अगदी बरोबर. तिथे परागनलिकेचे अग्र फुटून 2 पुयुग्मक भ्रूणकोशामध्ये शिरतात. त्यातील एका युग्मकाचा अंडपेशीशी संयोग होऊन युग्मनुज म्हणजे झायगोट तयार होतो. या प्रक्रियेला फलन असे म्हणतात. दुसरे पुयुग्मक 2 ध्रुवीय केंद्राशी संयोग पावते व त्यातून भ्रूणपोष तयार होतो. या प्रक्रियेत 2 पुयुग्मक भाग घेतात म्हणून त्याला द्विफलन असे म्हणतात. अगदी बरोबर. द्विफलन म्हणजे यालाच आपण डबल फर्टिलायझेशन असे म्हणतो. आता याच पद्धतीने बीजांकुरण ही प्रक्रिया कशी घडते हे पाहूया. बीज अंकुरून नवीन रोपटे तयार होते हे आपणाला सर्वांना माहिती आहे. यालाच आपण बीजांकुरण असे म्हणतो. फलनानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते. अनुकूल परिस्थितीमध्ये जमिनीवर पडलेले बीज मातीत रुजते. भ्रूणपोषाचा वापर करून बीजातील युग्मजाची वाढ होते आणि नवीन रोपटे तयार होते. अगदी बरोबर. छान. प्रत्येक फुलामध्ये आपल्याला विविधता दिसून येते. यामध्ये आपण निराळी फुले ही व त्यामधील विविधता आपण पाहूया. एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडले असतात. या फुलांना उभयलिंगी फुले असे म्हणतात. अंकिता, एकलिंगी फुले कशास म्हणतात हे सांगता येईल का तुला? दोहोंपैकी एकच पुल्लिंगी मंडल किंवा स्त्रीलिंगी मंडल असते. अशा फुलांना एकलिंगी फुले असे म्हणतात.
अगदी बरोबर. म्हणजे ज्यामध्ये पुमंग असते त्याला आपण नर फूल असे म्हणतो. तर ज्या फुलामध्ये फक्त जायांग असते त्या फुलाला आपण मादी फूल असे म्हणतो. अंकिता, अजून काही माहिती सांगू शकशील का? आधारासाठी पुष्पवृत्त म्हणजेच देठ असणारे फूल असते त्याला आपण पुष्पवृत्ती फूल असे म्हणतो व देठच नसणारे फूल असतात त्याला आपण स्थानबद्ध फूल असे म्हणतो. अगदी बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या तासाला प्रजननाचे प्रकार, त्याचबरोबर एकपेशीय, बहुपेशीय, सजीवामध्ये घडून येणारे लैंगिक आणि अलैंगिक प्रजनन याविषयीची माहिती आपण अभ्यासली आहे. सदरच्या या तासिकेला आपण वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन याविषयीचा अभ्यास केला आहे. तर पुढच्या तासाला आपण मानवी पुरुष प्रजनन संस्था व मानवी स्त्री प्रजनन संस्था याविषयीचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.